नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण ठरलं तर मगचा फ्रेश असा रिव्ह्यू पाहत आहोत आपल्या मराठी नवीन वर्षाचा. तोही ठरलं तर मगचा सुरुवातीला आपण पाहतोय की हॉस्पिटलमध्ये नर्स जे आहेत तर त्या अस्मिताला तिचं बाळ तिच्या हातात देतात आणि हे बाळनं खूपच गोड दाखवले आणि खूप छान दाखवले अस्मिताचं बाळ. इतक्यातच तिथे आता कल्पनाताई, प्रतापराव, अश्विन, सायली सगळेजण येतात आणि अर्जुनसुद्धा. आता कल्पनाताई म्हणतात की अस्मिता तुला बरं वाटतंय का? अस्मिता म्हणते हो. आता सायलीसुद्धा अभिनंदन करते. प्रतापराव म्हणतात बरी आहेस का गं बाळा, तू दमली आहेस का, दमल्यासारखं वाटतंय का तुला? अस्मिता म्हणते हो थोडंसं, आणि बाळाकडे बघून म्हणते की पण या आनंदाच्या पुढे ना हे सगळं जे काही धमाल झालं आहे ना तर ते काहीच नाही आहे. आता कल्पनाताई म्हणतात बघू बघू मला दे ना बाळाकडे, मला दे ना बाळाला. तर असं म्हणल्यानंतर बाळ घेतात. हां, आता आता या कल्पनाताई बाळाला घेतात आणि सगळेजण खूप कौतुक करत असतात या बाळाचं. म्हणजे अस्मिताला जे बाळ झाले ना ते खरंच खूपच छान दाखवलं आहे. अस्मिता म्हणत असते आजी आजोबा झाल्यावर कसं वाटतंय मॉम डॅड तुम्हाला? प्रतापराव म्हणतात मस्त वाटतंय. पण अस्मिता खरं तर हा प्रश्न ना आम्ही तुला विचारायला हवा, तुलाही झाल्यावर कसं वाटतंय म्हणून. आणि ना सगळं वातावरण जे आहे ना ते खूप आनंदात असतं. अस्मिता ना सतत दरवाजाकडे बघत असते. तिला वाटत असते की सचिन येतोय का काय म्हणून, आणि बराच वेळ ती दरवाजाकडे बघते. आता ही सगळ्यांच्या लक्षात येतं, म्हणजे अर्जुन सायलीच्या सुद्धा लक्षात येतं. आता अस्वस्थ झालेल्या अस्मिताकडे बघून सायली म्हणते अस्मिताताई मला माहिती आहे तुम्ही कोणाशी वाट बघता येते. तर अस्मिता म्हणते तो आलाच नाही का गं? सायली म्हणते हे बघा अस्मिताताई, तुम्ही ना आता सगळ्या या गोष्टींचा विचार करू नकात बरं, हीच तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं सायली बाळाकडे बघून म्हणते. आणि म्हणते सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे हा, त्यामुळे ना तो क्षण तुम्ही जगून घ्या. आता असं सायली अस्मिताला समजत असते, पण अस्मिता जी आहे ना तर ती उदास असते. आता वातावरण बदलायसाठी अर्जुन म्हणतो दिस इज नॉट फेअर. बाळ कधीपासून तुमच्याकडंच आहे, मामाचा पण हक्क आहे ना, द्या बरं. असं आता अश्विन आणि प्रतापरावना म्हणत असतो अर्जुन. तर सायली म्हणते नाही नाही नाही, मामाच्या अगोदर ना मामीचा हक्क आहे. म्हणून आता सायलीच पहिल्यांदा बाळाला घेते. अर्जुन आता मुद्दामून भांडण्याचं नाटक करत असतो. म्हणजे बाळाला लास्टला घ्यायचो का? असं नाही बाबा. अश्विन म्हणतो दादा दादा रे शांत हो. हे बघ घरी गेल्यानंतर ना बाळाला आपल्याला सांभाळायचे, कारण बाळाची जी आई आहे ना तर ती गाठ झोपी जाणार आहे आणि बाळाला आपल्याला सांभाळावं लागणार आहे. अस्मिता म्हणत असते अश्विन अरे आता तरी नको ना रे चेष्टा करू. आणि वातावरण खूप छान होत असतं. आणि आपण पाहतो की सायली बाळाला हातात घेते आणि म्हणते की अस्मिताताई बाळ ना खरंच खूप छान आहे, अगदी तुमच्यासारखं दिसतंय म्हणून. आणि म्हणते की मुलगा मातृमुखी असला ना की भाग्यवान असतो असं म्हणतात. खरंच ते बाळ खूप क्यूट दाखवले. अर्जुन आता बाळाकडे बघतो आणि म्हणतो हो रे सेम अस्मिताताई, नाकच नाही आहे असं म्हणून अर्जुन मुद्दामून चिडवत असतो अस्मिताला. आणि अस्मिता म्हणत असते मम्मा बघ ना गं. आता कल्पनाताई म्हणतात काय रे अर्जुन म्हणून. तर अर्जुन म्हणतो अस्मिता ते आता तू स्वतः मम्मा झाली आहे, तू आता स्वतः मम्माकडे कंप्लेंट नाही करायची. प्रतापराव म्हणतात नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण हे आपल्या घरातलं ना पहिलं बाळ आहे. आणि पुढे म्हणतात की आता म्हणजे अश्विन आणि अर्जुनकडे बघून म्हणतात की आता दुसऱ्या बाळाच्या तयारीला लागा काय अर्जुन. आता असं प्रतापराव म्हणल्यानंतर सायली तर अर्जुनकडे बघत असते. अर्जुन छान लाजत असतो. आता कल्पनाताई म्हणतात आहो म्हणून तर त्यांनी बाळाला घेतले ना, त्यांची प्रॅक्टिस होईल म्हणून. अर्जुन आता लाजत असतो मम्मा म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात बरं अस्मिता मी जरा घरी जाऊन येऊ का, म्हणजे काय नाही की तुझ्याकरता डबा घेऊन येईल. सायली म्हणते आई थांबा ना, मी घरी जाऊन डबा घेऊन येतो लगे. अर्जुन म्हणतो मी पण येतो. आता सगळेजण ना आश्चर्याने म्हणतात काय. तर आता अर्जुन म्हणतो नाही म्हणजे अस्मिताताईसाठी काय आणायचं असेल ना तर ते दोघं आम्ही घेऊन येतो ना. बरं असं कल्पनाताई म्हणतात. आता बघा सायली काय करते अस्मिताकडे बाळाला देते आणि आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण आता घरी जायला निघतात, म्हणजे घरून ना डबा आणायचा असतो ना म्हणून. आता खूप छान वातावरण दाखवले सुविधांच्या घरातला आणि आजचा भाग खरंच खूप छान आहे. प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू जर तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज चॅनल एकदा सबस्क्राईब करा, कारण अजूनही खूप सबस्क्रायबर आहेत ज्यांनी रिव्ह्यू तर बघतात पण अजून सबस्क्राईबच करत नाही. तर असं करू नका, प्लीज चॅनलला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण पाहतोय की लेदरांच्या घरातला सीन प्रतिमा त्या सतत सायलीला फोन लावत असतात आणि हॉलमध्ये फिऱ्या मारत असतात. आता इतक्यातच तिथे रविराज येतात आणि म्हणतात काय गं प्रतिमा कोणाला फोन लावतीये? प्रतिमा ते म्हणतात अहो सायली मला आज कॉल करणार होती पण तिचा फोन आलाच नाही, मग मी तिला कॉल केला तरी तिने मला कॉल वापस केला नाही. आता मी कल्पनाला कॉल करते तर ती सुद्धा फोन उचलत नाही आहे. कुठे असतील त्या दोघीजणी? आता रविराज म्हणतात अगं असतील ना घरीच काहीतरी कामात. इतक्यातच ना कल्पनाताईंचाच फोन येतात. आता कल्पनाताई आता प्रतिमा त्या काय करतात की फोन जो आहे तो स्पीकरवर टाकतात आणि प्रतिमा त्या म्हणतात अगं कल्पनाताई मी केव्हापासून तुमची सायली, अगं मी तुमची केव्हापासून वाट बघते. तर आता कल्पनाताई फोनवर म्हणतात प्रतिभा अगं एक आनंदाची बातमी मी कल्पनाताई बोलते. आणि आता प्रतिमा त्या म्हणतात कसली बातमी आहे गं?
तर त्या म्हणतात की अस्मिताला मुलगा झाला, मी आजी झाले, आता खूप आनंद वाटतो. प्रतिभा त्यांना सुद्धा त्या म्हणतात अगं काय सांगतेस, खूप छान बातमी आहे आणि खूप अभिनंदन. आता रविराज सुद्धा म्हणतात हार्डेस्ट कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. प्रतिभा त्या म्हणतात डिलिव्हरी नॉर्मल झाली ना आणि दोघेही बरे आहेत ना. कल्पनाताई म्हणतात हो अगं दोघेही बरे आहेत. आणि प्रतिभा त्या म्हणतात काय गं अस्मिताला कळा कधी सुरू झाला आणि तुम्ही आम्हाला काही सांगितलं पण नाही. आता कल्पनाताई म्हणतात अगं तो सगळ्यांना एक गोंधळच झाला होता, त्यातून ना माझा फोन घरी राहिला होता. हे बघ तुम्ही जेव्हा हॉस्पिटलला बघायला घ्याल ना तेव्हा मी तुम्हाला सगळं काही सांगेन हां. प्रतिभा त्या म्हणतात की हो म्हणून आणि आता फोन ठेवतात आणि रविराजांना म्हणतात की मी देवापुढे साखर ठेवते हां. आणि लगेच सुमन करून सुमनला हाक मारायला जातात आणि म्हणतात आपण आता हॉस्पिटलला जाऊया हां. म्हणून सुमनला सांगण्यासाठी प्रतिमा त्या तिथून जातात. इकडे आपण सुभेदारांच्या घरामध्ये पाहतो ही प्रिया जी आहे तर ती फेऱ्या मारत असते आणि अस्वस्थ असते आणि म्हणत असते त्या हॉस्पिटलमध्ये नक्की काय झालं असेल, अस्मिता मेली असेल का, बापरे किती वाईट विचार करते नाही. आणि म्हणते असं जर झालं असेल ना तर ते अर्जुन आणि सायली जी काही शोधाशोध करतात ना तर ती सगळी ना फार विसरून जातील. आणि पुढे म्हणते की बाळच गेला असेल आणि म्हणते तसंही चालेल, अर्जुन सायली त्या दुःखातून तर ना कधीच आवरू शकणार नाही म्हणून हसत असते. काय डेंजर दाखवली नाही. आता म्हणते की मी अश्विनलाच कॉल करते म्हणून आता ते अश्विनला फोन लावते. आणि बघा इतकी नाटक आणि ड्रामेबाज दाखवली ना प्रिया की बस. आपण या कॅरेक्टरबद्दल बोलतोय हां. आता अश्विनला फोन लावते तर अश्विन काही तिचा कॉलच उचलत नाही आणि ते म्हणते की अरे अश्विन कॉल का उचलत नाही. आणि पुढे म्हणते अरे तिथे सॉलिड रडारड सुरू असेल ना म्हणून हसायला लागते इतके तर अश्विनचा फोन येतो. आता बघा अश्विनचा फोन आले की प्रिया लगेच नाटक करत म्हणते अश्विन अरे तिथं सगळं ठीक आहे ना. अश्विन हसत म्हणतो अगं ठीक सगळं मस्त आहे मस्त, अस्मिता ताईला मुलगा झाला आहे, तन्वी आणि आपण ना मामा मामी झालो आहेत आता असं अश्विन म्हणतो. लगेच प्रिया बघा इतकं घाण तोंड करते आणि म्हणते वा काय सांगतोयस काय, मी या बातमीची केव्हापासून वाट बघत होतो अरे असं ना वैतागून म्हणत असते खोटानाटा आवाज काढून. आणि म्हणते अस्मिता आणि बाळ दोघेही ठीक आहेत ना रे, म्हणजे काही धोका तर नाही ना. अरे काय ना की तुम्ही दोघंही ज्या अवस्थेमध्ये त्या सगळेजण तुम्ही घेऊन गेलात ना तर माझे हातपाय तर ना अजूनही भीतीने थरथरतायत. तर अश्विन म्हणतो हो सुरुवातीला तर आम्हालाही थोडं टेन्शन आलं होतं पण आता घाबरण्यासारखं काही नाही आहे. अस्मिता ताई आणि बाळ दोघेही ठीक आहेत आणि सगळं काही व्यवस्थित आहे. आणि अश्विन म्हणतो प्रियाला की चला आता आपल्या भाच्यासोबत खेळायला तयार राहा. लगेच प्रिया हो ठीक आहे ठेवते हां आज काळजी घे असं म्हणून फोन ठेवते. आणि एवढी चिडते ना की बस बापरे तिला ना ही बातमी ऐकून अजिबात आनंद झालेला नसतो. आता फोन ठेवला की म्हणते अरे हे तर भलतंच होऊन बसलं. आता तर अर्जुन आणि सायली इतके खुश झाले असतील ना की आता नव्या जोमाने माझ्याबद्दल ना शोध घ्यायला सुरुवात करतील असंही प्रिया म्हणत असते. आणि पुढे प्रिया म्हणते की अर्जुन आणि सायलीला आता नवीन काही सापडून याची कशी काळजी घेऊ मी काय करू असं प्रिया म्हणत असते. आणि आपण आता पाहतो की दुसरा सीन. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही गाड्या बसलेले असतात आणि सायली म्हणत असते आपल्या घरात एका बाळाचा जन्म झाला, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट काय असू शकते. आता अर्जुन म्हणतो आनंद तर मला सुद्धा झालाय पण म्हणजे बाळाला सांभाळणं म्हणजे खरंच खूप मोठी जबाबदारी आहे असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली म्हणते बघा अस्मिता ताईंना खूप छान जबाबदारी पार पडतील. आता अर्जुन म्हणतो आता आपण निघूयात की आपण असंच बोलत बसायचे, नाही माझी काही हरकत नाही आहे पण बसू आपण बोलत. सायली म्हणते नाही निघूया म्हणून आता दोघी सीट बेल्ट लावतात आणि आता तिथून निघायला लागतात. इतक्यात तसं सायली म्हणते काय हो तुम्ही सचिन भाऊजींचं लोकेशन शोधत होतात ना, सापडलं का. अर्जुन म्हणतो हो सापडलं ना, लोकेशन सापडलं पण तो अजून नाही सापडलं. सायली म्हणते त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांना इथे बोलून घेता येईल ना आता. आणि म्हणते की त्यांना बाळाला बघता येईल. तर अर्जुन म्हणतो तुला अजूनही असं वाटतं, तू अजूनही असा विचार करतेस. अगं मी त्या माणसाची सावली अस्मिताताई किंवा त्याच्या बाळावरती अजिबात पडू देणार नाही असं अर्जुन आता खूप चिडून म्हणतो. आणि म्हणतो की माझ्यासमोर जरी आला ना तर मला माझा राग कंट्रोलही करता येणार नाही, माझा हातच उचलेल त्याच्यावरती. सायली म्हणते हे बघा आता हे सगळं मलाही कळतंय पण आता काही झालं तरी आपण त्यांना बाळापासून लांब नाही ठेवू शकत. अहो बाळाचे वडील आहेत ते. अर्जुन म्हणतो वडील आणि तो अगं बाळाच्या जन्माच्या वेळ तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता, स्वतःचा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता, तो कसला बाप आलाय असा अर्थ अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो आम्ही लास्ट लोकेशनपर्यंत पोचलो होतो पण तो स्वतःचा फोन स्विच ऑफ करून तिथून पुढे निघून गेला. चैतन्य अजूनही तिथेच आहे पोलीस स्टेशनमध्ये, बिचारा रात्रभर तो तिथेच आहे. आणि अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर मोरेसोबत बसून त्याचं लास्ट लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडतंय तो त्याच्या बाळाला भेटायला यावं अशी अपेक्षा करतोयस तू. आता सायली म्हणते हे बघा मला काय वाटते नाही याने काहीच फरक पडत नाही, जे योग्य आहे ना तेच आपण करायला हवं असं सायली म्हणते. आणि म्हणते की तुम्ही एकदा सचिन भाऊजींना फोन करून बघा ना प्लीज. अर्जुनला तर हे अजिबात पटत नसतं पण सायलीच्या आग्रहामुळे तो सचिनला फोन करतो. तर काय नेहमीप्रमाणे सचिनचा फोन पुन्हा एकदा स्विच ऑफच असतो. अर्जुन म्हणतो हे काय सेम स्विच ऑफ, त्याचा
फोन ना अजूनही बंदच आहे. म्हणून अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की आता निघूयात का आपण. सायली म्हणते हो. आता हे दोघं जण सुद्धा निघतात. इकडे पाहतोय आपण महिपतच्या घरामध्ये सचिन बसलेला असतो आणि बसून त्याला आठवत असतं की या साक्षीने कसं त्याच्या डोक्यावरती बाटली मारलेली असते आणि सगळे एक ना एक सीन आहेत ना, तर तो सचिन आठवत असतो. आणि आता साक्षीला कळलेलं आहे की अस्मिता सुभेदार म्हणजे अर्जुन सुभेदारची बहीण तुझी बायको आहे. हे सगळं जे आहे साक्षी बोलली ते सगळं आता सचिन आठवायला लागतो. आणि बघा तिथे ना अतिशय घाबरून बेडवरती बसलेला असतो आणि साक्षी किती सायकिक आहे ना याची आता सचिनला चांगलीच कल्पना आलेली असते. सचिनला आता साक्षीने दिलेले पैसे आणि दागिने सुद्धा आठवतात आणि सचिन म्हणतो साक्षी इतकी विक्षिप्त वाटते ना की कधी कधी ना तिची भीतीच वाटते. त्यातही आता ना मध्येच पोलीस आले. आता साक्षीचे ते दागिने हातात आल्याशिवाय नाही इथून पळून जाण्यात पण काही पॉईंट नाही असा सचिन विचार करत असतो. इतक्यात साक्षी तिथे येते आणि कॉफी घेऊन येते आणि म्हणते टॅन मस्त गरमागरम कॉफी केली, ब्लॅक कॉफी केली आहे ना. म्हणजे काय ना की घरामध्ये ना दूध नव्हतं, साखर पाहिली तर ती ओली झालेली होती, पण लकीली कॉफी मिळाली म्हणून मी आपल्या दोघांसाठी कॉफी केली. आता सचिन सक्षीकडेच बघत असतो. साक्षी म्हणत असते ऐक ना, खूप दिवसांनी घरी परत आली तर थोड्या वेळ आपण इथे थांबूयात का, थोडाच वेळ हां प्लीज. आता सचिन बघा मनातल्या मनात विचार करतो की काही चॉईस आहे का मला. मी जर आता नाही म्हणालो तर परत माझ्या डोक्यात काय तर मारशील ना, असं तो डोक्याला हात लावून बोलतो. आता साक्षी म्हणत असते प्लीज, तर सचिन म्हणतो हो का नाही हो. आता साक्षी लगेचच म्हणते हो आणि सचिन लगे म्हणतो एनिथिंग फॉर यू ब्युटिफुल. आता बघा साक्षी त्याच्याकडेच बघत असते आणि सचिन घाबरलेला असतो. आता आपण पाहतो की इकडे सुभेदारांच्या घरातला सीन आणि सायली मला म्हणत असते तुम्ही बाकीची कामे करा, मी स्वयंपाक करते. कसं आहे ना की आता आम्ही डबा करून घेऊन जातो हॉस्पिटलला आणि मग आई बाबांना घरी सोडतो, मग त्यांना संध्याकाळपर्यंत चांगला आराम करून द्या, नाहीतर ते लगेच निघतील. आता विमल म्हणते मला नाही वाटत सायली ताई की त्या घरी आराम करतील म्हणून. कसं आहे ना आंघोळ झाली ना की त्या घरी लगेचच हॉस्पिटलला पळतील. आता सायली म्हणते म्हणूनच त्यांना सांगते की त्यांना आराम करायला लावाच. इतक्यातच अर्जुन तिथे येतो बायको म्हणून आणि म्हणतो मी आलो, बोल काय करू. लगेच विमल म्हणते चला, म्हणजे आता माझ्या मदतीची काहीच गरज नाही. आणि म्हणते की नाही कसं आहे ना सायली ताई मागे मला खूप कामं आहेत ना, कपडे वाळत घालायचे, झाडांना पाणी घालायचे, खूप कामं आहेत, मी आलेच हां जरा. आता असं अर्जुन म्हणतो हो म्हणून आणि आता विमल तिथून निघून जाते. आता बघा आता अर्जुन म्हणत असतो सायलीला आता बोल मी काय मदत करू. आता सायली म्हणते की तुम्ही मला काहीच मदत करू नका, काही लुडबुड करू नका, हीच मोठी मला मदत होईल. अर्जुन म्हणत असतो दिस इज नॉट फेअर मामी. तर सायली म्हणते तुम्ही काही करू नकात मामा. इतक्यातच तिथे आता प्रिया येते आणि म्हणायला लागते की सायली अगो अस्मितानी बाळ कसे आहेत ग. आता सायली म्हणते की बरे आहेत म्हणून. प्रिया म्हणते मग तुला सांगते मला ना इतकं टेन्शन आलं होतं ना आणि अस्मितासाठी ना खूप भीती पण वाटत होती का. आता सायली अर्जुन ना रागानेच त्याच्याकडे बघतात. प्रिया म्हणते पण जसं मला अश्विनी फोन करून सांगितलं ना की दोघेही सुखरूप आहेत तर लगेच मी दिवापुढे दिवा लावला आणि म्हणते की बरं अर्जुन मी काय म्हणते की तू बस ना, मी आणि सायली पटकन स्वयंपाक करून घेतो. तर अर्जुन म्हणतो त्यापेक्षा जर विमलला हेल्प कर ना, कपडे वाळत घाल जा. आता प्रिया म्हणत असते अरे पण, तर अर्जुन म्हणतो तुला मदत करायची ना, अगं मग विमलला मदत कर ना. असं म्हणून अर्जुन आहे ना तिला चांगलंच तिथून पाठवून देतो. प्रिया म्हणते अच्छा, म्हणून विमल करून तिथून निघून जाते. आता अर्जुन आणि सायली तिच्याकडून रागानेच बघत असतात. अर्जुन म्हणतो बरं बायको सांग तू, मी काय करू तू सांग बघते, मी असं ना पटकन करून टाकतो. सायली म्हणते तुम्ही काय ऐकणार नाहीत ना. अर्जुन म्हणतो नाही. तर सायली म्हणते ही गाजरं मला खिसून द्या, मला गाजराची कोशिंबीर करायची आहे. बघा तिकडे खिसणी आहे. आता अर्जुन खिसणी घेतो आणि गाजर खिसायला लागतो. आता अर्जुन खिसणीने ना गाजर खिसत असतो आणि सायली ना ती भाजी वगैरे बनवत असते, पण सायलीचं ना मनच लागत नसतं. सायली स्वयंपाक करत असताना तिला सतत सचिनच्या आठवणी आठवत असतात की कसं कल्पनाताईंनी सचिनला त्या साक्षीसोबत एकत्र पाहिलेलं असतं, तो किसिंग सीन करताना वगैरे. आणि त्यानंतर अस्मिता कशी म्हणत असते की तू मला उत्तर दे नाहीत आणि सायलीला म्हणत असते सायली यापेक्षा ना विष आणून दे, मला विष आणून दे, मी मरते, असे याची काय अस्मिता बोललेली असते ना. आणि सचिनला रागवत असते उत्तर दे. हे सगळं ना सायली ही आठवत असते. आता सायलीला हे आठवतं की सचिनचं पहिलंच प्रकरण आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरात अर्जुनला समजलं होतं. आता सायलीला हे आठवतं. इतक्यातच अर्जुन म्हणतो झालं का जर खिसून. आता सायली म्हणते सचिन भाऊजींचं बाहेर अफेअर प्रकरण आहे, सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये तुम्हालाच कळलं होतं. आता सायली म्हणते की पण तेव्हा तुम्ही घरात कोणालाही सांगितलं नाही, कारण तुम्हाला त्यावेळेस अस्मिता ताईंच्या तब्येतीची काळजी वाटत होती. पण तेव्हा तर तुम्ही हे बघितलंच असेल ना की ती मुलगी साक्षी शिकरे म्हणून. आता हे वाक्य ऐकल्यानंतर अर्जुन तर खूप घाबरतो. सायली म्हणत असते तिचं
चेहरा तर तुम्ही बघितलाच असेल ना. आता अर्जुनला काय बोलावं ते कळत नाही. बराच वेळ अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की अगं नाही गं, मी त्या मुलीचा चेहरा बघितलाच नाही ना. आणि पुढे म्हणतो की सचिनचा अफेअर एका मुलीसोबत आहे. हे बघूनच मी इतका अपसेट झालो होतो ना की ती मुलगी कोण आहे याचा मी विचारच केला नाही गं, असं आता अर्जुन सांगायला लागतो. पण सायलीला हे काही पटत नाही. तरी ही सायली म्हणते नक्की ना की परत आम्हाला कोणाला त्रास होईल म्हणून तुम्ही आमच्यापासून काही लपवतायत. तर अर्जुन म्हणतो नाही गं, मी खरंच सांगतोय, ती मुलगी साक्षी शिकरे आहे हे मला आधी माहितीच नव्हतं खरंच. आता असं म्हणाल्यानंतर सायली विचार करायला लागते. अर्जुन म्हणतो आणि जर का मला आधीच कळालं असतं तर मग मी तुला अगोदरच सांगितलं नसतं का. सायली म्हणते हो ना, ते ही खरंच आहे म्हणा, ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवण्याचं काही कारणच असू शकत नाही ना. अर्जुन लगेच हो असं म्हणतो. पण मनातल्या मनात अर्जुन विचार करतो कारण आहे बायको, कारण मी साक्षीसाठी मैपशी डील करतोय आणि हे जर का तुला कळलं असतं तर हे तुला कधीच आवडलं नसतं, असं अर्जुन मनातल्या मनातच विचार करायला लागतो. आता सायली म्हणते हो काय विचार करताय तुम्ही, कसला विचार करताय. अर्जुन म्हणतो की नाही काही नाही, हाच की तू जर का जुन्या गोष्टी आठवत राहिलीस ना तर अस्मिता उपाशी राहील तिकडे. सायली म्हणते नाही होतच चालंय, 5 मिनिटात निघूच आपण, असं सायली म्हणते आणि बराबर स्वयंपाक करायला घेते कारण त्यांना हॉस्पिटलला जायचं असतं ना म्हणून. आपण हॉस्पिटलमधला सीन पाहतोय. कल्पनाताई म्हणत असतात अस्मिता मी पूर्ण आईने सांगितले की बाळाचा चेहरा ना अगदी तुझ्यासारखा आहे म्हणून, तुझ्यासारखेच त्याचे डोळे सुद्धा ना टपोर आहेत. प्रतापराव म्हणतात अगदी हसताना सुद्धा ना अस्मितासारखंच दिसतंय. कल्पनाताई म्हणतात अगं काही दिवस ना बाळाचा चेहरा रोजच बदलत राहणार, तो कधी मातृमुखी दिसेल तर कधी, असं म्हणतात आणि गप्प बसतात. आता प्रतापरावांना सुद्धा कळतं ही का गप्प बसली ते. तर अस्मिता म्हणते कधी पितृमुखी, राईट. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात की अस्मिता हे बघ आता तू आराम कर बरं, हे बघ गप्पा काय होतच राहतील ना. आता अस्मिता म्हणते हे बघा तुम्हाला दोघांची सुद्धा दगदग झाली असेल ना, हे एक काम करा तुम्ही दोघंही घरी जा, सायली परत येईलच ना. तर कल्पनाताई म्हणतात नाही तुला असं आम्ही एकटीला ठेवून नाही जाऊ शकत, सायली आली ना की मगच आम्ही जातो. प्रतापराव म्हणतात आणि सायली ना घरी गेली ना की ती लगेचच इथे येईल, मी सुद्धा थोड्या वेळासाठी फॅक्टरी मध्ये जाऊन येतो. काय ना की आता बाळाशिवाय ना 5 मिनिटं सुद्धा ना चैनच पडत नाही. इतक्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात. सायली म्हणते वा काय म्हणते आमचा बासचा, अरे वा झोपलाय ना. प्रतापराव म्हणतात अगं तो झोपत ही हसतच होता, मला तर ना फक्त बाळाकडेच बघत राहावं असं वाटतंय. आता कल्पनाताई म्हणतात बरं सायली तुम्ही दोघं जण आता आलात तर आम्ही जरा घरी जाऊन येऊ का. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स. आणि सायली म्हणते परत यायची घाई करू नका, जा घरी जर आराम करा. आता प्रतापराव अस्मिताच्या डोक्यावरती हात ठेवतात म्हणतात आणि म्हणतात अस्मिता आता आराम कर येतोच मी. कल्पनाताई सुद्धा म्हणतात आम्ही येतो आणि आता अर्जुन म्हणत असतो बाळ किती क्यूट आहे म्हणून. आता प्रतापराव आणि कल्पनाताई दोघीजण सुद्धा घरी जातात. अर्जुन आणि सायली दोघेही बाळाशीच खेळत असतात. आता पुन्हा घरचं सीन दाखवलेलं आहे. घरी आल्यानंतर प्रतापराव डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. कल्पनाताई त्यांना जेवायला वाढत असतात आणि म्हणतात प्रतापराव की अगं पूर्णाईचाच फोन आलेला होता, मी तिला आता सांगत होतो की अस्मिताचा मुलगा अगदी तिच्यासाठी दिसतोय तर खुश आहे पण आजी, आणि म्हणत होते की कारण मी भाग्यवान आहे कारण ती मंदिरात होती तेव्हाच तिला अस्मिताला बाळ झाल्याची बातमी आली आणि आता तर म्हणते की कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवस पडल्याशिवाय मी काही घरी येतच नाही. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई घरी येईपर्यंत ना, घरी आल्यानंतर ना त्यांना त्यांच्या पण तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होणार आहे. असं आता कल्पनाताई आणि प्रतापराव दोघे एकमेकांशी बोलत असतात. इतक्यातच तिथे आता प्रिया येते अगदी अवतार करून आणि आता विमल सुद्धा असते तिथे. आता कल्पनाताई प्रियाकडे बघतात आणि म्हणतात तन्वी अगं हा काय अवतार केलायस म्हणून. आता विमल म्हणते अहो वहिनी मी त्यांना किती वेळा तन्वीताईंना सांगितलं की घरातली कामं करताना चांगले कपडे घालू नका, तसे साधे कपडे घातले ना तर ते ओले झाले तरी चालतात ना. आता प्रिया रागाने विमलकडे बघते आणि म्हणते हो यापुढे आता असली कामं करायला ना विकत साधे कपडे घेते तर विमल म्हणते की बरं आणि म्हणते की बादली दे मी ठेवून येते म्हणून. आता ही प्रिया जी आहे तर ती तिथेच उभारलेली असते. कल्पनाताई म्हणतात बरं तर मी अगं हा कोपरा पुसून घ्यायचा राहिलाय तर जरा पुसून घेतेस का. विमल म्हणते हो घेते ना पुसून घेते म्हणून आता ती जाते तिथला कोपरा पुसण्यासाठी. आता प्रिया तर हे सगळं काम करत असताना विचार करते हे सगळेजण ना अस्मिताच्या बाळणपणात गुंतले, तोपर्यंत ना मला त्या सदा आणि महिन्याला भेटायला जावंच लागेल. आणि म्हणते की पण हे सगळं फोनवर करून नाही जमणार, मला ना त्यांच्या घरीच जावं लागेल कारण त्यांना आता तिथून गायब करायचे ना. आता प्रिया म्हणते बरं इथून आता सटकू कशी, या कल्पीनं तर मला कामालाच लावले असं प्रिया म्हणत असते. आणि आता काहीतरी आयडिया काढते आणि प्रिया येते आणि म्हणते की आई नाही ही सगळी कामं तर मी करतेच पण मला काय म्हणायचं आहे की मला अस्मिताच्या बाळाला बघायला जायचं होतं.
काय ना की तुम्ही सगळेजण जाऊन आलात ना, मीच राहिली आहे. आणि पुढे म्हणते की आणि बाळाला हे कळायला हवं की त्याला अजून एक मामी आहे म्हणून. प्रतापराव म्हणतात, अगं मग तू काल का नाही आलीस? अगं काल आमच्याबरोबर आली असतीस तर चाललंच असतं की. अगं तेव्हा तर ही काहीच बोलली नाही असं प्रतापराव म्हणतात. कल्पनाताई म्हणतात, अहो काहीच हरकत नाही तन्वी, तू आज जा, हां जाऊन बाळाला बघून ये आता. आणि पुढे म्हणतात की बरं तन्वी, तू आता हॉस्पिटलमध्ये जातेस तर मी ना अस्मिताच्या करता काहीतरी सामान काढून ठेवले तर तेही घेऊन जा हां. आणि म्हणते की विमल, मी अस्मिताच्या खोलीमध्ये काहीतरी सामान काढले तर ती पिशवी घेऊन ये ना. आता हो म्हणल्यानंतर कल्पनाताई काय करतात की थांबा, इथेही काही सामान काढले म्हणून अक्षरशः भरमसाठ पिशव्या काढतात आणि एवढं मोठं ओझं त्या प्रियाला देतात. आता बघा हा विमलसुद्धा 2 मोठ्या पिशव्या घेऊन येते. कल्पनाताई एक मोठी पिशवी देतात आणि सगळ्या पिशव्या तिच्या हातात देऊन म्हणतात, हे घे हां सगळं सामान. प्रिया तर त्या पिशव्या बघून घाबरते आणि म्हणते, हे एवढं सामान घेऊन जायचे? तर कल्पनाताई म्हणतात, अगं हो अस्मिता आता हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस तर राहीलच ना, मग तिला कधी काय लागेल सांगता येत नाही ना, म्हणून मी अगदी कंगव्यापासून सगळं काही दिलेलं आहे. आता प्रतापराव म्हणतात, आणि कसं आहे ना तन्वी की तू आता हे सगळं सामान जेव्हा अस्मिताला देशील ना तेव्हा बाळालाही कळेल की आपल्याला अजून एक मामी आणि ती किती काम करते नाही का, असं म्हणतात. प्रिया तर इतकं घाण तोंड करते ना की बस प्रतापराव ना तिची चांगलीच मजा घेत असतात. पाहतो की हॉस्पिटलमध्ये सायली जी आहे तर ती अस्मिताला म्हणते की अस्मिताताई छान साजूक तुपातला शिरा बनवला आहे, पटकन खाऊन घ्या हां. अर्जुन म्हणतो, खा मी बनवलं आहे. अस्मिता घाबरते ना, म्हणते तू? तर अर्जुन म्हणतो, सायलीने मला हेल्प केली आधीमध्ये थोडी नाही तर बाकी सगळं मीच केले. अस्मिता आता ती विचार करायला लागते. सायली म्हणते, हो का, बरं तुम्ही केला आहे का? तर आता अस्मिता ना थोडा विचार करते आणि म्हणते, तुमची जोडी ना अशीच आहे, बायको काही करत असेल ना तर नवरा लगेचच मदतीला धावणारच ना, असं अस्मिता म्हणते. आता सायली म्हणते, काय झालं अस्मिताताई? तर अस्मिता म्हणते, सचिनचा कॉलच नाही का आला? आता अर्जुन इतका चिडतो ना की बस. आता अस्मिता म्हणते, त्याने कोणालाच कॉल केला नाही का? सायली म्हणते, अस्मिताताई मी तुम्हाला सांगितलं ना, सततच एकच विचार नका करू, त्यांना जर फोन करायचा असता तर ते स्वतः फोन करतील, तुम्ही ना आता फक्त स्वतःची काळजी घ्या. अस्मिता म्हणते, अगं पण त्याला निदान आता हे तरी कळायला हवं की. आता अर्जुनला काही त्याचा राग कंट्रोल होत नाही आणि आता अर्जुन ना हॉस्पिटलमधून तिथून निघूनच जातो. सायली म्हणते, सचिन भाऊजींना मी कळवीन की ते आता बाबा झालेत म्हणून, तुम्ही ना नका जास्त विचार करू, फक्त बाळाचा विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि खाऊन घ्या बरं हा शिरा पटकन, असं सायली आता अस्मिताला समजावून सांगते. आणि आता अर्जुन बाहेर गेलाय ना म्हणल्यानंतर म्हणते की मीही आलेच म्हणून आता सायली सुद्धा बाहेर जाते आणि अस्मिता तिथेच विचार करत असते. पण पाहतो इकडे प्रिया जी आहे तर ती सदा आणि मैनाच्या घरी आलेली असते आणि मैना जोरात ओरडत असते की म्हणजे आम्ही इकडून जायचं? अगं पण जायचं तर कुठं जायचं? प्रिया म्हणते, अरे वाटेल तिथे जाऊ आपण, पनवेल सोडा, तुम्ही इथे दिसता कामा नाही. आता सदाशिव म्हणतो, गे पोरी, अगे अचानक काय आलंय ग तुझ्या डोक्यात? नाही म्हणजे तू आम्हाला 4 पैसे देतेस म्हणून आम्ही तुझंच ऐकावं असं वाटलं का ग तुला? प्रिया म्हणते, हो असंच वाटलं, तुम्ही ना माझंच ऐकायचं. आणि पुढे म्हणते की कारण जितका धोका मला आहे ना तितकाच धोका तुम्हाला सुद्धा आहे. सायली इथपर्यंत येऊन पोचली याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? आता सदाशिव आणि मैनावती गाणतोंड करत असतात. प्रिया म्हणते, उद्या जर का त्यांना समजलं ना की मी तुमची मुलगी तर अगोदर ना मला घराबाहेर काढतील आणि जर का मी घराबाहेर गेले ना तर तुम्हाला पैसे कुठून मिळणार? सदाशिव म्हणतो, अगं आम्ही पनवेल सोडलं तर तू आम्हाला पैसे देणं थांबवणारच ना? प्रिया म्हणते, अहो नाही थांबवणार, तुम्ही कुठेही गेला तर मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करत राहीन. आता असं म्हणल्यानंतर मैना खुश होते आणि म्हणते, अगं पण आम्ही असं कसं जाणार? अगं आमची सगळी माणसं इकडे, हे घोर आहे, ते बाहेर दुकान आहे आणि आम्ही असं कसं जाणार आणि आम्ही कुठे जाणार हे सगळं सोडून? प्रिया लगेच नाटक करायला लागते आणि म्हणते, हो दिसतोय ना हा मला महाल दिसतोय, बाहेर दो गर्दी असलेलं तुमचं दुकान दिसतंय आणि म्हणते, अय्या केवढी मोठी रांग आहे बघा तुमच्याकडून कपडे शिवून घ्यायला, असं उपासानं बोलत असते. आणि प्रिया म्हणते, बरोबर आहे ना, हे सगळं सोडून तुम्ही कसं निघणार नाही का? तुमची ना खायची प्यायची सोय केली मी. आणि पुढे म्हणते, पण काही महिन्यांसाठी इथून तुम्हाला जावंच लागेल. सदाशिव म्हणतो, पण आता असं अचानक जायचं म्हणजे कसं काय? आता प्रिया पर्समधून पैसे प्रिया आता एक पत्ताचं म्हणजे एक कार्ड काढते आणि म्हणते, हा घ्या पत्ता आणि या पत्त्यावरती पोचायचं. आता सदाशिव म्हणतो, अगं पण असं अचानक कसं काय जाणार? आम्ही इतका नाटक करत असतो ना पैशासाठी की बस. मैनावती सुद्धा म्हणत असते, कसं जाणार ना गं मी अचानक? आता ही प्रिया काय करते, एक पैशाचा ना गठ्ठाच काढते आणि म्हणते की घ्या. आता सदाशिव पैसे घ्यायला लागतो तर लगेच पैसे माघारी घेते आणि म्हणते, एवढे पैसे जर का
दर महिन्याला हवे असतील ना तर हे तुमचं थोबाड आहे ना तर हे तुमचं थोबाड काळं करा इथून. आता सदाशिव आणि मैनावती म्हणतात करतो करतो म्हणून लगेच पैसे मोजायला लागतात आणि एवढ्या हावऱ्या पद्धतीनं त्यांचे बिहेवियर दाखवले ना की बस याला तर आहे ना त्यांच्यावरती खूपच राग येत असतो. आणि आता आपण पाहतोय हॉस्पिटलमधला सीन अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन आता खूप चिडलेला असतो. इतक्यातच सायली पाठीमागून येते आणि म्हणते की अहो अर्जुन म्हणतो मला ना अस्मिताताईचं काही कळतच नाही, एवढा मूर्खपणा. अगं ज्या माणसानं तिला फसवलं, ज्याचं अजूनही अफेअर सुरू आहे त्या माणसाचा विचार करते ही. आता अर्जुन खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो की बाद झालं, आता आपण अस्मिताताईच्या डिलिव्हरीची वाट बघत होतो ना, झाली तिची डिलिव्हरी, आता आपण पटकन तिला सांगून पटकन डिवोर्स फाईल करू. आता सायली म्हणते अहो अशा गोष्टी काही एका रात्रीत होत असतात का हो? अस्मिताताईंचं बाळंतपण जे आहे ना तर ते बाळंतपण व्हायचे आणि त्यानंतर ना बाळंतपणानंतर कोणाची मनस्थिती नाजूक झालेली असते, त्याचा विचार करायला हवा, त्यांना ना समजून घ्यायला हवं. आणि पुढे म्हणते की या सगळ्यानंतर सचिन भाऊजी आणि अस्मिताताईंचा संसार होणं शक्यच नाही आहे हे मला पण माहिती आहे, पण तरीही अस्मिताताईंना कमीत कमी त्रास होईल ना, आता असं काहीतरी आपण बघूया. अर्जुन म्हणतो अगं तिला त्रास आज नाही तर उद्या हा होणारच आहे आणि तिला या सगळ्याची मानसिक तयारी करण्याची गरजच आहे. आता सायली म्हणते की मला ना हे खरं तर हे सगळं अस्मिताताईंना कळूच देऊ नये हे असं मला वाटत होतं आणि म्हणूनच ना मी इतका सगळा आटापिटा करत होते. म्हणजे जे अस्मितानं ऐकलं असतं ना सायलीचं बोलणं त्याबद्दल सायली बोलत असते आणि पुढे म्हणते की पण ना माझी चूक झाली आणि मी ना अस्मिताताईंना योगा क्लासला प्रियासोबत जावं लागलं, म्हणजे पाठवावं लागलं. देव जाणे असं काय झालं की ते दोघीजणी परत आल्या. अर्जुन म्हणतो एक मिनिट प्रिया अस्मिताताईला घेऊन गेली होती बाहेर? सायली म्हणते हो आहो मला ना आईबाबांना हे सगळं सांगायचं होतं पण अस्मिताताईंच्या समोर सांगायचं नव्हतं. खरं तर ना आईच जाणार होत्या अस्मिताताईंसोबत योगाला, पण नेमक्या विमलताई घरात नव्हत्या तर प्रिया स्वतःच म्हणाली की मी घेऊन जाते आणि मला आईबाबांशी बोलायचं होते म्हणून मीही प्रियाला जाऊ दिलं त्यांच्याबरोबर. आता बघा हा अर्जुनच्या डोक्यात ना बरोबर विचार येतात. अर्जुन म्हणतो एक मिनटं म्हणजे अस्मिताताईला प्रिया योगा क्लाससाठी घेऊन गेली आणि मग अचानक लवकर परत आली, ते सुद्धा तेव्हा जेव्हा तू साक्षी आणि सचिनबद्दल घरात सगळ्यांना सांगत होती तेव्हा, आणि म्हणतो की हे सगळं सहज घडलं असेल असं वाटतंय का तुला? आता नाही ना. आता लगेच सायलीला कळतं. मग सायली म्हणते म्हणजे हे सगळं प्रियाने मुद्दाम केलं असेल? अर्जुन म्हणतो करेक्ट. मग सायली म्हणते सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल अस्मिताताईंनी सगळं ऐकावं अशी तिची इच्छा असेल का? अर्जुन म्हणतो करेक्ट. पण मला एक गोष्ट कळत नाही की यामध्ये प्रियाचा नक्की काय फायदा असेल असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली म्हणते एक खूप मोठा फायदा असू शकतो. बघा ना जेव्हा अस्मिताताईंची तब्येत बिघडली तर आपल्या सगळ्यांचं सगळं लक्ष फक्त अस्मिताताईंकडेच जाईल ना आणि आपण त्यावेळेस प्रियाच्या बाबतीत कोणताही पुरावा शोधत बसणारच नाही असं त्यावेळेस प्रियाला वाटलं असेल. अर्जुन म्हणतो बापरे, म्हणजे फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी या प्रियाने ही प्रिया आपल्या अस्मिताताईच्या जीवाशी खेळली. आता अर्जुनला हे कळल्यानंतर ना खूप राग येतो आणि म्हणतो अस्मिताताईंना हे सगळं कळावं असं टायमिंग मॅनेज केलं तिनं. अरे तिने अस्मिताताईचा किंवा तिच्या बाळाचा प्रियाने एकदाही विचार केलाच नाही. सायली म्हणते ही प्रिया ना नक्की माणूस आहे की चिटकी नाही काय माहिती, आणखी ना किती खालच्या पातळीला जाणार आहे काय माहिती. आणि पुढे म्हणते पण आता तिला जिंकू द्यायचं, तिला ना याच मात्र होऊ द्यायचं की ती जिंकली म्हणून, पण खरा विजय मात्र आपलाच होईल असं आता सायली ठामपणे म्हणजे म्हणत असते. आणि आता आपण पाहतो की ही प्रिया बघा एवढ्या मोठ्या जड सामानाच्या पिशव्या ज्या आहेत तर ते घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. आता त्या हॉस्पिटलमध्ये ना एक वॉर्ड बॉय सुद्धा असतो. आता तो काहीतरी बोलत असतो. इतक्यातच ना प्रियाच्या हातून एक पिशवी पडते. आता तो वॉर्ड बॉय करतो, तो पिशवी उचलतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी असं म्हणून तो आता प्रियाकडे बघतो. तर प्रिया एवढी घाबरते ना, कारण तो असतो प्रियाचा पहिला बॉयफ्रेंड, तो म्हणजे सँडी. आता हा सँडी जो आहे तर तो खरं तर हा मुलगा चांगला असतो पण ही प्रियास खूप बदमाश असते. आणि आता हे दोघं जण भेटलेले वगैरे या सगळ्या आठवणी दाखवलेल्या. आणि तुम्हाला माहिती का प्रेक्षकांनो हा सीन जो आहे तर तो सायली आणि अर्जुन पाहत असतात. आता प्रिया त्या सँडीला बघून चकितच होते आणि म्हणते की सँडी तू, तर आता तो सँडी आनंदाने म्हणतो प्रिया तू इथे कशी काय आणि किती वर्षांनी भेटतोय आपण? आणि म्हणतो की आय थिंक 2 वर्षांनी राईट. आणि म्हणतो की बरं कशी आहेस तू? तर प्रियाना पटकन त्याच्या हातातून पिशवी खेचून घेते. आता प्रिया म्हणते आपण योगायोगाने भेटलोय की तू माझा पाठलाग करतेस? आता तो सँडी म्हणतो प्रिया काही बोलतेस? अगं मी तुझा पाठलाग का करू? हे बघ आपल्यामध्ये जे काही होतं ना मैत्री वगैरे ते तर सगळं काही संपलंय. तर प्रिया म्हणते हो पण आता मी ना एका श्रीमंत घरची सून आहे हे तर तुला आता कळलंच असेल, मग तरीही तुला माझ्या मागे यायला कितीचा वेळ लागणार आहे हां. आणि म्हणते की आणि सँडी तू कसा होतास ना हे मी विसरलेलं नाही आहे आणि विसरली नाही आहे बरं का. आणि म्हणते की सँडी तू ना खूप ॲम्बिशियस होता आणि म्हणते की तुला ना खूपच पैसे मिळवायचे होते असं त्याला म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते त्यामुळे ना तू आता माझ्यापासून दूर राहिलास ना तरच बरं होईल. सँडी म्हणतो की तसेच ॲम्बिशन्स तुझ्यासुद्धा होत्या. आणि पुढे म्हणतो की
आणि हो, माझं ती लाईफ मी मागे सोडलं आहे, कारण मी ती सगळी माझी स्वप्न होती, पण आता रिॲलिटी आहे. इथे या हॉस्पिटलमध्ये मी ना जॉब करतो आहे आणि खूप इमानदारीचं आयुष्य जगतो आहे मी. आता प्रिया म्हणते, वा गुड फॉर यू, पण लग्नाआधीच्या कुठल्याही मित्रासोबत मला कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आहे. आणि पुढे म्हणते की आणि त्यामुळे प्लीज यापुढे ना मला ओळख दाखवू नकोस, बाय, असं म्हणून प्रिया आता ना तिथून निघून जाते. आणि हे सगळं अर्जुन आणि सायली हे दोघंजणं बघतात ना. अर्जुनला तर कळतच नाही. आता सायली म्हणते, अहो हा तर सँडी आहे, आणि म्हणते की अहो आम्ही आश्रमात होतो ना तेव्हा प्रिया सतत याच्या बाईकवरती फिरत असायची. अर्जुन म्हणतो, हो का, अरे म्हणजे हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता. तर आता सायली म्हणते, हो. तर अर्जुन म्हणतो, मग तर याच्याशी बोलायलाच पाहिजे, कारण याला प्रियाबद्दल अशा काही गोष्टी माहिती असतील ज्या आपल्याला माहिती नाही. आता सायलीला काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो, चल बरं त्याच्याशी बोलू म्हणून. आणि आता अर्जुन आणि सायली त्या सँडीकडे जातात. आता अर्जुन त्याला हाक मारतो सँडी म्हणून, आता आणि हाय म्हणतो. आता हा सँडी म्हणतो की सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही. आता अर्जुन म्हणतो की मी अर्जुन सुभेदार आणि ही माझी बायको सायली सुभेदार. आता सँडी हा बघतच राहतो. अर्जुन म्हणतो, जरा ना 2 मिनटं बोलायचं होतं तुझ्याकडे, इफ यू आर कम्फर्टेबल. आता असं म्हणल्यानंतर सँडी हो म्हणतो. आणि आता बघा हे सगळेजण हे सँडीशी ना अर्जुन आणि सायली दोघेही बोलायला जातात. आणि आता हे उद्याच्या भागात दाखवलेलं आहे. तर ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये हा सँडी जो आहे ना तर तो अर्जुन आणि सायलीला पूर्ण प्रियाची माहिती देत असतो. आणि म्हणतो, ही प्रिया जी आहे ना लग्नाच्या अगोदर ही अशीच होती, फक्त पैशासाठी ना कुठल्याही श्रीमंत मुलाबरोबर फिरायची. कोणी श्रीमंत मुलगा भेटला ना तर त्याच्या मागे मागे करायची. आणि इकडे सचिन कोणाला तरी फोनवर बोलत असतो, मी करतो ना कॉल बॅक, मी करतो कॉल बॅक. आणि इतक्यातच हे एवढंच वाक्य फोनवरचं बोललेलं ऐकून या साक्षीच्या हातून ना ब्रेड बटरची प्लेट खाली पडते. आणि ती लगेचच घाबरलेला वगैरे असा चेहरा दाखवलाय, जसं काय आता ही सचिनला फाशी देते की काय. आणि सचिनचाही चेहरा तितकाच घाबरलेला दाखवलाय. आणि आपण पाहतो की अर्जुन आणि सायली सदा महिन्याच्या घरी येतात आणि तिथे ना त्यांचं घर दुकान बंद असतं. तर सायली म्हणते, सदा महिन्यांकडे पैसे नसताना ते घर आणि दुकान कसे काय बंद ठेवू शकतात. आणि पुढे म्हणते, सदा महिन्याच्या अशा अचानक निघून जाण्यामागे ना प्रियाचाच हात असेल. आणि आता हे सगळं उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग पाहण्यासाठी आणि ठरलं तर मग अगदी खरा रिव्ह्यू तुम्हाला ऐकण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.